जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्रीदास बोध दशक अष्टादश बहुजिनसी श्रीराम तुझ नमो गजवदना तुझा महिमाची कळेना विद्या बुद्धी देसी जना लहान थोरांसी तुझ नमो सरस्वती चारी वाचा तुझी न स्फूर्ती तुझी निजरूप जाणती ऐसे थोडे धन्य धन्य चतुरानना त्वा केली सृष्टी रचना वेदशास्त्रे भेदनाना प्रगट केले धन्य विष्णू पाळन करिसी एकांशे सकळ जीवांसी वाढविसी वर्तविसी जान जानो धन्य धन्य भोळा शंकर जयाच्या देण्यास नाही पार राम नाम निरंतर जपत आहे धन्य धन्य इंद्रदेव सकळ देवांचाही देव इंद्रलोकीचे वैभव काय म्हणून सांगावे धन्य धन्य यमधर्म सकळ जाणती धर्माधर्म प्राणी मात्रांचे वर्म ठाई पाडिती व्यंकटेशी महिमा किती भले उभ्या अन्न खाती वडे धिरडे स्वाद घेती अतळस आपलांचा धन्य तू ओष वनशंकरी उदंड शाखांची आहारी विवर विवरो भोजन करी ऐसा कैसा धन्य भीम गोळा गुंडा कोरवड्यांचा उदंड माळा दहीवडे खाता सकळा समाधान होय धन्य तू गा खंडेराया भंडारे होय पिवळी काया कांदे भरीत रोटगे खाया सिद्ध होती धन्य तुळजा भवानी भक्ता प्रसन्न होते जनी गुणवैभवास गणी ऐसा कैचा धन्य धन्य पांडुरंग अखंड कथेचा होतो धिंग तान माने राम रागरंग नाना प्रकरी धन्य तू गा क्षेत्रपाळा उदंड जना लाविला चाळा भावे भक्ती करिता फळा वेळ नाही रामकृष्णादी अवतार त्याचा महिमा अपार उपासनेस बहुत नर तत्पर झाले सकळ देवांची मूळ तो हा अंतरात्माची केवळ भूमंडळी भोग सकळ त्यासीच घडे नाना देव होऊन बैसला नाना शक्तिरूपे झाला भोगता सकळ वैभवाला तोची एक याचा पहावा विचार उदंड लांबला जोजार होती जाती देव नर किती म्हणोनी कीर्ती आणि अपकीर्ती उदंड निंदा उदंड स्तुती सर्वत्रागी भोग प्राप्ती अंतरात्म्यासीच घडे कोण देही काय करीतो कोण देही काय भोगितो भोगी त्यागी वितरागी तो एकची आत्मा प्राणी साभिमाने भुलले देहाकडे पाहत गेले मुख्य अंतरात्म्यास चुकले अंतरी असोने अरे या आत्मयाची चळवळ पाहे ऐसा भूमंडळी कोण आहे अगाध पुण्य अनुसंधान राहे काही एक त्या अनुसंधाना सरिसे जळोनी जाईजे किलमिशे अंतरनिष्ठ ज्ञानी ऐसे विवरण पाहती अंतरनिष्ठ तितुके तरले अंतरभ्रष्ट तितुके बुडाले बाह्याकार्य भरंगळले लोकाचारे इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे बहुदेवस्थान निरूपण नाम समास प्रथम श्रीराम नेनपणे झाले ते होऊन गेले जाणतेपणे वर्तले पाहिजे नेमस्त जाणत्याची संगती धरावी जाणत्याची सेवा करावी जाणत्याची सद्बुद्धी घ्यावी हळूहळू जाणत्यापासी लेहो शिकावे जाणत्यापासी वाचू शिकावे जाणत्यापासी पुसावे सकळ काही जाणत्यास करावा उपकार जाणत्यास जिजवावे शरीर जाणत्याचा पहावा विचार कैसा आहे जाणत्याची संगतीने भजावे जाणत्याची संगतीने जिजावे जाणत्याची संगतीने रिझावे विवर विवरो जाणत्यापासी गावे गाणे जाणत्यापाशी वाजवणे नाना आळाप शिकणे जाणत्यापासी जाणत्यांचे कासे लागावे जाणत्यांचे औषध घ्यावे जाणता सांगेल ते करावे पथ्य आधी जाणत्यापासी परीक्षा शिकणे जाणत्यापासी तालीम करणे जाणत्यापासी पोहणे अभ्यासावे जाणता बोलेल तैसे बोलावे जाणता सांगेल तैसे चालावे जाणत्याचे ध्यान घ्यावे नाना प्रकारे जाणत्याच्या कथा शिकाव्या जाणत्याच्या युक्ती समजाव्या जाणत्याच्या गोष्टी विवराव्या सकळ काही जाणत्याचे पेंच जाणावे जाणत्याचे पीळ उकलावे जाणता राखेल तैसे राखावे लोकराजी जाणत्याचे जाणावे प्रसंग जाणत्याचे घ्यावे रंग जाणत्याचे स्फूर्तीचे तरंग अभ्यासावे जाणत्याचा साक्षेप घ्यावा जाणत्याचा तर्क जाणावा जाणत्याचा उल्लेख समजावा न बोलताची जाणत्याचे धूर्तपण जाणत्याचे राजकारण जाणत्यांचे निरूपण ऐकत जावे जाणत्याची कवित्वे शिकावी गद्ये पद्ये ओळखावी माधुर्य वचने समजावी अंतर्यामी जाणत्यांचे पहावे प्रबंध जाणत्यांचे वचनभेद जाणत्याचे नाना संवाद बरे शोधावे जाणत्याची तीक्ष्णता जाणत्याची सहिष्णुता जाणत्याची उदारता समजून घ्यावी जाणत्याची नाना कल्पना जाणत्याची दीर्घ सूचना जाणत्याची विवंचना समजून घ्यावी जाणत्याचा काळ सार्थक जाणत्याचा अध्यात्म विवेक जाणत्यांचे गुण अनेक अवघेच घ्यावे
जाण त्याचा भक्तिमार्ग, जाण त्याचा वैराग्य योग, जाण त्याचा अवघा प्रसंग समजून घ्यावा. जाण त्याचे पहावे ज्ञान, जाण त्याचे शिकावे ज्ञान, जाण त्याचे सूक्ष्म चिन्ह समजून घ्यावे. जाण त्याचे अलिप्तपण, जाण त्यांचे विदेह लक्षण, जाण त्याचे ब्रह्मविवरण समजून घ्यावे. जाणता एक अंतरात्मा, त्याचा काय सांगावा महिमा, विद्या कळा गुणसीमा कोणे करावी. परमेश्वराचे गुणानुवाद, अखंड करावा संवाद, तेने करिता आनंद उदंड होतो. परमेश्वरे निर्मिले ते अखंड दृष्टी सपडते, विवर विवर समजावे ते विवेकी जनी. जितुके काही निर्माण झाले, तितुके जगदेश्वरे निर्मिले, निर्माण वेगळे केले पाहिजे आधी. तो निर्माण करीतो जना, परी पाहो जाता दिसेना, विवेक बळे अनुमाना आणीत जावा. त्याचे अखंड लागता ध्यान, कृपाळूपणे देतो अशण, सर्व काळ संभाषण तद्देशीचे करावे. ज्ञान करिता तो अभक्त, ध्यान धरिल तो भक्त, संसारापासून मुक्त भक्तांस करी. उपासनेचे सेवटी, देवा भक्त अखंड भेटी, अनुभवी जाणेल गोष्टी प्रत्ययाची. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सर्वज्ञ संग निरूपण नाम समास द्वितीय. श्रीराम दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य, याचा करू नये नास, दास म्हणे सावकास विवेक पाहावा. न जाणता उत्तम विवेक, अवघा होतो अविवेक, अविवेके प्राणी रंक ऐसा दिसे. हे आपले आपण केले, आळसे उदास नागविले, वाईट संगतीने बुडविले. देखत देखता मूर्खपणाचा अभ्यास झाला, बाष्कळपणे घातला घाला, काम चांडाळ उठिला तरुणपणे. मूर्ख आळसी आणि तरुणा, सर्वाविषयी दैन्यवाणा, काही मिळेना कोणा काय म्हणावे. जे जे पाहिजे ते ते नाही, अन्न वस्त्र तेही नाही, उत्तम गुण काहीच नाही अंतर्यामी. बोलता येना बैसता येना, प्रसंग काहीच कळेना, शरीर मनही वळेना अभ्यासाकडे. लिहिणे नाही वाचणे नाही, पुसणे नाही सांगणे नाही, नेमस्तपणाचा अभ्यास नाही बाष्कळपणे. आपणास काहीच येना आणि शिकविलेही मानेना, आपण वेडा आणि सज्जना बोल ठेवी. अंतरी एक बाहेर एक, ऐसा जयाचा विवेक, परलोकाचे स्वार्थक कैसे घडे. आपला संसार नासला, मनामध्ये प्रस्तावला, तरी मग अभ्यास केला पाहिजे विवेकाचा. एकाग्र करुणिया मन, बळेची धरावे साधन, यत्नी आळसाचे दर्शन होऊच नये. अवगुण अवघेची सांडावे, उत्तम गुण अभ्यासावे, प्रबंध पाठ करीत जावे जाड अर्थ. पदप्रबंध श्लोक प्रबंध, नाना घाटी मुद्रा छंद, प्रसंग ज्ञानेही आनंद होत असे. कोणे प्रसंगी काय म्हणावे, ऐसे समजून जाणावे, उगेची वाउगे सिनावे कासयासी. दुसऱ्याचे अंतर जाणावे, आदर देखून म्हणावे, जे आठवेल ते गावे हे मूर्खपणा. ज्याची जैसी उपासना, तेची गावे चुकावेना, राग ज्ञाना ताळ ज्ञाना अभ्यासावे. साहित्य संगीत प्रसंग माने, करावी कथेची दशशाणे, अर्थांतर श्रवण मनने काढीत जावे. पाठ उदंडीची असावे, सर्व काळ उजळीत जावे, सांगितले गोष्टीचे असावे स्मरणांतरी. अखंड एकांत सेवावा, ग्रंथ मात्र धांडोळावा, प्रचिती येईल तो घ्यावा अर्थ म्हणे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे निस्पृह शिकवणी निरूपण नाम समास तृतीय. श्रीराम देहाकरिता गणेश पूजन, देहाकरिता शारदा वंदन, देहाकरिता गुरुसज्जन संत श्रोते, देहाकरिता कवित्वे चालती, देहाकरिता अध्ययने करीती, देहाकरिता अभ्यासिती नाना विद्या, देहाकरिता ग्रंथलेखन, नाना लिपी ओळखण, नाना पदार्थ शोधन, देहाकरिता देहाकरिता महाज्ञानी सिद्ध साधू ऋषी मुनी, देहाकरिता तीर्थाटनी फिरती प्राणी, देहाकरिता श्रवणगडे, देहाकरिता मननी पवाडे, देहाकरिता देही आतुडे मुख्य परमात्मा, देहाकरिता कर्ममार्ग, देहाकरिता उपासना मार्ग, देहाकरिता ज्ञानमार्ग भूमंडळी, योगी वितरागी तापसी, देहाकरिता नाना सायासी, देहाकरिता आत्मयासी प्रगटने घडे, इहलोक आणि परलोक, देहाकरिता सखळ सार्थक, देही विन निरर्थक सकाळ काही, पुरश्चरणे अनुष्ठाने, गोरांजणे धूम्रपाने, शीतोष्ण पंचाग्नी साधने देहाकरिता, देहाकरिता पुण्यशीळ, देहाकरिता पापी केवळ, देहाकरिता अनर्गळ सुचिष्मंत, देहाकरिता अवतारी, देहाकरिता वेशधारी, नाना बंडे पाषांडे करी देहाकरिता, देहाकरिता विषय भोग, देहाकरिता सकळ त्याग, होती जाती नाना रोग देहाकरिता, देहाकरिता नाना विद्या भक्ती, देहाकरिता चतुर्विद्या मुक्ती, देहाकरिता नाना युक्ती नाना मते, देहाकरिता दानधर्म, देहाकरिता नाना वर्म, देहाकरिता पूर्वकर्म म्हणती जनी, देहाकरिता नाना स्वार्थ, देहाकरिता नाना अर्थ, देहाकरिता होई जे व्यर्थ आणि धन्य, देहाकरिता नाना कळा, देहाकरिता उना आगळा, देहाकरिता जिव्हाळा भक्ती मार्गाचा,
नाना सन्मार्ग साधने, देहाकरिता तुटती बंधने, देहाकरिता निवेदने, मोक्ष लाभे. देह सकळामध्ये उत्तम, देही राहिला पुरुषोत्तम, सकळा गटी आत्माराम विवेकी जाणती. देहाकरिता नाना कीर्ती अथवा नाना अपकीर्ती, देहाकरिता होती जाती अवतार माळिका. देहाकरिता नाना भ्रम, देहाकरिता नाना संभ्रम, देहाचे न उत्तमोत्तम भोगीती पदे. देहाकरिता सकळ काही, देहाविन काही नाही, आत्मा विरे ठाई ठाई नव्हताच जैसा. देह परलोकीचे तारू, नाना गुणांचा गुन्हा करू, नाना रत्नांचा विचारू. देहाचेन गायन कळा, देहाचेन संगीत कळा, देहाचेन अंतरकळा ठाई पडे. देह ब्रह्मांडाचे फळ, देह दुर्लभचे केवळ, परिया देहास निवळ उमजवावे. देहाकरिता लहान थोर, करीती आपुलाले व्यापार, त्याही मध्ये लहान थोर किती एक. जे जे देह धरुणी आले, ते ते काही करून गेले, हरिभजने पावन झाले किती एक. अष्टधा प्रकृतीची मूळ, संकल्प रूपची केवळ, नाना संकल्पे देह फळ घेऊन आले. हरिसंकल्प मुळे होता, तोची फळी पाहावा आता, नाना देहांतरी तत्वता शोधिता कळे. वेलाचे मुळे बीज, उदक रूप वेली समज, पुढे फळामध्ये बीज मुळीच्या अंशे. मुळाकरिता फळ येते, फळाकरिता मूळ होते, येणेकरिता होत जाते भूमंडळ. असो काही एक करणे, कैसे घडे देहाविने, देह सार्थकी लावणे म्हणजे बरे. आत्म्याकरिता देह झाला, देहाकरिता आत्मा तगला, उभय योगे उदंड चालिला कार्यभाग. चोरून गुप्त रूपे करावे, ते आत्मयासी होते ठावे, कर्तव्य याचे न स्वभावे सकळ काही. देहामध्ये आत्मा असतो, देह पूजिता आत्मा तोषतो, देह पीडिता आत्मा क्षोभतो प्रत्यक्ष आता. देहा वेगळी पूजा पावेना, देहाविन पूजा फावेना, जनी जनार्दन म्हणून जना संतुष्ट करावे. उदंड प्रगटला विचार धर्म स्थापना, तदनंतर तेथेच पूजेस अधिकार पुण्य शरीरी. सगट भजन करू येते, तरी मूर्खपणा अंगी लागते, गाढवासी पूजिता कळते काय त्याला. पूज्य पूजेसी अधिकार, उगेची तोष व्हावे इतर, दुखवू नये कोणाचे अंतर म्हणजे बरे. सकळ जगदंतरीचा देव, क्षोभता राहावया कोठे ठाव, जगा वेगळा जनास उपाव आनिक नाही. परमेश्वराचे अनंत गुण, मनुष्य काय सांगावी खूण, परंतु अध्यात्म ग्रंथ श्रवण होता उमजे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे देह दुर्लभ निरूपण नाम समास चतुर्थ. श्रीराम धान्य उदंड मोजिले, परी त्या मापे नाही भक्षिले, विवरल्या विन तैसे झाले प्राणीमात्रांसी. पाठ म्हणता आवरेना, पुसता काहीच कळेना, अनुभव पाहता अनुमाना मध्ये पडे. शब्दरत्ने परीक्षावी, प्रत्ययाची पाहोन घ्यावी, एरती अवघी सांडावी एकीकडे, नावरूप आवडे सांडावे, मग अनुभवास मांडावे, सार असार एकची करावे ही मूर्खपणा. लेखके कुळ समजवावे, किंवा उगेच वाचावे, येणे दृष्टांते समजावे कोणीतरी. जेथे नाही समाजाविस, तेथे आवगी कुसुमुस, पुसो जाता वसवस वक्ता करी. नाना शब्द एकवटिले, प्रचितीविन उपाव केले, परिते अवघेची व्यर्थ गेले फळप्रसंगी. पसेवरी वैरण घातले, तांतडीने जाते बुडिले, तेने पीठ बारीक आले हे तो घडेना. घासांमध्ये घास घातला, अवकाश नाही चावायाला, अवघा बोकना भरिला पुढे कैसे. ऐका फडणीसींचे लक्षण, विरंग जाऊन एदिक्षण, समस्तांचे अंतःकरण सांभाळीत जावे. सूक्ष्म नामे सुखे घ्यावी, तितुके रूपे ओळखावी, ओळखून समजवावी श्रोतयांसी. समस्या पुरता सुखी होती, श्रोते अवघे आनंदती, अवघे क्षणक्षणा वंदिती गोसावी यासी. समस्या पुरता वंदिती, समस्यान पुरता निंदिती, गोसावी चिंचिन करीती कोण्या हिशेबे. शुद्ध सोने पाहून घ्यावे, कसी लावणी तानावे, श्रवण मनाने जाणावे प्रत्ययासी. वैद्याची प्रजित येना, व्यथा परती होईना, आणि रागे जावे जना कोण्या हिशेबी. खोटे कोठेची चालेना, खोटे कोणास मानेना, या कारणे अनुमाना खरे आणावे. लिहिणेनं येता व्यापार केला, काही एक दिवस चालिला, पुसता सुरणीस भेटला तेव्हा खोटे. सर्व अवघे हिशेबी ठावे, प्रत्यय साक्षीने बोलावे, मग सुरणीसे काय करावे सांगा नाका. स्वय आपणची गुंते, समाजावीस कैसी होते, नेनता कोणी एकते आपदो लागती. बळेविन युद्धास गेला, तो सर्वस्वे नागवला, शब्द ठेवावा कोणाला कोणे कैसा. जे प्रचितीस आले खरे, तेची घ्यावे अत्यादरे, अनुभवे विन जी उत्तरे ती फलकटे जाणावी. शिकवू जाता राग चढे, परंतु पुढे आदळ घडे, खोटा निष्कळ तात्काळ उडे लोकांमध्ये. खरे सांडूनी खोटे घेणे, भकादेस काय उने, त्रिभुवनी नारायणे न्याय केला.
तो न्याय सांडिता सेवटी अवघे जगची लागोपाठी जनी भांडो भांडो हिंपुटी किती व्हावे अन्याय बहुतांस पुरवले हे देखिले न ऐकिले वेडे उगेची भरी भरले असल्याचे असत्य म्हणजे तेची पाप सत्य जाणावे स्वरूप दोहीमध्ये साक्षेप कोणाचा करावा मायेमध्ये बोलणे चालणे साचे माया नसता बोलणे कैचे या कारणे शब्दांचे मूळ शोधावे वाच्यांश जाणून सांडावा लक्षांश विवरून घ्यावा या कारणे शब्द मूळचा गोवा आढळेना अष्टदा प्रकृती पूर्वपक्ष सांडून अलक्षी लावावे लक्ष मनन सीळ परमदक्ष तोची हे जाणे नाना भूस आणि कण एकची म्हणणे अप्रमाण रस सांडूनी चोवडिया कोण शहाणाचेवी पिंडी नित्यानित्य विवेक ब्रह्मांडी सारासार अनेक सकळ शोधुनिया एक सार घ्यावे मायेकरिता कोणी एक अन्वयन आणि व्यतिरेक ते माया नसता विवेक कैसा करावा तत्वे तत्व सर्व शोधावे महावाक्यी प्रवेशावे आत्मनिवेदन पावावे समाधान इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे करंट परीक्ष निरूपण नाम समास पंचम जय जय रघुवीर समर्थ।